किती छान मुलांचा टिफिनसाठी आणि एकदम चटपटीत आणि त्यातच आपल्याला स्वतःला सुद्धा अगदी मधल्या वेळेत खाता येईल इतका छान हा नाश्ता आहे. तुम्ही जर एकदा करून बघितला ना तर सारखा सारखा तुम्ही हाच करून बघाल आणि झटकीपट होतो. अगदी मुलांनी केव्हाही मागितलं तर कोणतीही पूर्वतयारी न करता आपण त्यांच्यासाठी हा नाश्ता बनवू शकतो. आणि त्यामध्ये कसं आहे की मुलं भाज्या देखील खात नाही, तर आपण त्या भाज्या देखील त्यामध्ये टाकून आपण हा मुलांसाठी नाश्ता बनवू शकतो, जेणेकरून त्यांच्या पोटात ह्या भाज्या तरी जातात आणि आपल्यालाही भूक लागते मधल्या वेळेस. अगदी आपण चहा सोबत जरी हा नाश्ता केला तरी खूप छान लागतो. तर चला बघूया हा नाश्ता कोणता आहे आणि की खूप चविष्ट आणि खूप स्वादिष्ट आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एक गाजर घेतलेला आहे मीडियम साईजचं, एक टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 मीडियम साईजचे मी कांदा घेतलेला आहे आणि इथे मी बीट जे आहे ते स्वच्छ धुवून असं किसून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. अशा प्रकारे त्यामध्ये मी एक शिमला मिरची देखील घेतलेली आहे. ते देखील आपल्याला त्यामध्ये तुम्हाला ज्या पण भाज्या आवडतात ना त्या पण घेतल्या तरी चालणार आहे. तर सुरुवातीला मी चॉपरमध्येच आता हे कांदा जो आहे हा बारीक करून घेणार आहे. चॉपरमध्ये जर केलं ना तर अगदीच बारीक बारीक होतो किंवा तुम्ही अगदी हाताने जरी म्हणजे चाकूने जरी बारीक बारीक कट करून घेतला कांदा तरी चालणार आहे. तर बघा अशा प्रकारे हे आता चॉपरमध्ये हा कांदा जो आहे हा बारीक करून घेतलेला आहे. आता त्या चॉपरमध्ये मी लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, या थोड्याशा तिखट आहे. त्याच्यानंतर मी शिमला मिरची घेतलेली आहे, ते देखील आता मी तुकडे करून त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे सगळं स्वच्छ धुवून मग आपल्याला करायचं आहे. तर बघा अशाच प्रकारे आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा आपल्या मधल्या वेळेसाठी भरपूर प्रकारचे हे नाश्ते करणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा. आता हे चॉपरमध्ये मी गाजरचे जे बारीक बारीक तुकडे केलेले आहे हे देखील मी चॉपरला लावून घेणार आहे. म्हणजे आपल्या नाश्त्यामध्ये इतका छान होईल की म्हणजे मुलांना समजणारच नाही की त्यामध्ये काय घातलेलं आहे. बघा तसंही मुलं अगदी भाज्या खायला खूप कंटाळा करतात. आता हे सगळं आपल्याला ह्या चॉपरमधून काढून घ्यायचं आहे. आता मी जो टोमॅटो आहे तो देखील मी चॉपरला लावून घेणार आहे. तो देखील आपल्याला असा छान मस्त व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे सगळं बाजूला ठेवायचं आहे. आता इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता एका बाउलमध्ये. आणि त्याच्यानंतर मी इथे 1.5 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हो, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, खूप पौष्टिक असतं हे. आता यामध्ये तुम्हाला अगदी थोडा रवा घालायचा तर घालू शकता, पण मी इथे रवा नाही घातलेला. आणि ह्या सगळ्या गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी तीळ घालून घेतलेले आहे 2 चमचे, पाहू शकता तुम्ही. त्यानंतर मी इथे 1 चमचा ओवा घालून घेतलेला आहे. हातावर असा छान क्रश केला ना की त्याचा फ्लेवर खूप सुंदर येतो आणि पचनासाठी तर ओवा खूपच छान आहे. थोडी हळद घालून घेतलेली आहे, धणेपूड देखील घालून घेतलेली आहे. आणि आता तिखटपणानुसार तुम्ही तिखट घालू शकता, पण आपण याच्या आधी हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते लक्षात ठेवूनच आपल्याला हे तिखट घालून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही त्या हिशोबाने करू शकता. आता हे सगळं आपल्याला हे कोरडे जिन्नस आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी करून एकदम छान असं स्मूथ हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. पहा अजिबात गुठळी होऊ द्यायची नाहीये आणि गुठळी मोडत मोडत आपल्याला हे छान अगदी स्मूथ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बघा किती छान अगदी स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण इथे थोडंसं हिंग देखील घालून घ्यायचं आहे. सुरुवातीला पण हिंग तुम्ही घातलं तर चालणार आहे. आणि त्यानंतर आपण हे जे बीट आणि कोथिंबीर आहे ही घालून घ्यायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला दिसायला पण खूप सुंदर असं कलरफुल दिसतं, त्यामुळे मुलं अगदी पटापट उचलतात हे. आणि त्यानंतर आपल्याला कांदा, टोमॅटो वगैरे हे जे आपण चॉपरला लावून घेतलं होतं, गाजर वगैरे, ते सगळं आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं घट्ट जर वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही यामध्ये थोडंसं अजून पाणी
मिक्स करून छान अगदी ग्रेव्ही बनवू शकता. आता हे टोमॅटो पण मी टाकून घेणार आहे यामध्ये आणि छान अगदी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला टेस्ट करून बघायचं आहे. अगदी नमक म्हणजे मीठ जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता. आता हे सगळं बॅटर तयार झालेलं आहे. इथं मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे. याला तेल देखील जास्त लागत नाही, त्यामुळे आपण डब्याला तर आरामात देऊ शकतो. म्हणजे तेलकट नसल्यामुळे हे आपण डब्याला एकदम व्यवस्थित आणि आरामात देऊ शकतो. तर हे असं आपल्याला थोडंसं जाडच घालून घ्यायचं आहे. वरतून झाकण सुद्धा ठेवायची गरज नाही आपल्याला. मीडियम गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि नंतर मग आपल्याला ही साईड अशी पलटवून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला हे व्यवस्थित छान असं मस्त भाजून घ्यायचं आहे. खूप छान आणि खूप मस्त सुंदर असा नाश्ता तयार होतो. तुम्ही हे अगदी मुलांना टोमॅटो सॉस किंवा तुम्ही एखादी चटणी केली असेल त्याच्याबरोबर देऊ शकता किंवा शेजवान सॉस त्याबरोबर देखील तुम्ही हे देऊ शकता. मुलं अगदी आवडीने खातात आणि आपल्याला पण खूप आवडतं हे. तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल. तर अशाच प्रकारे मी आता सगळा हा नाश्ता जो आहे तो बनवून घेणार आहे. एकदम मस्त एकदम छान होतो. एकदा तेल टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला तेल टाकायची गरज पडत नाही. हा नॉनस्टिक तव्यावरच मी केलेला आहे. बघा किती सुंदर आपला हा नाश्ता तयार झाला आहे. तर नक्की कमेंट करा